ही कथा आहे एका सामान्य गावकऱ्याची, जिचं आयुष्य अंधारानं भरेल होतं, पण तरीही तिनं स्वतःचा दीप न विझवता वाऱ्यावर चालणं शिकवलं. ती शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्यात जर आत्मविश्वास, चिकाटी आणि धैर्य असेल तर आपणही आपलं जीवन बदलू शकतो. जानकीताई हे नाव तुम्ही कधी ऐकलंही नसेल. ती एक छोट्याशा खेडेगावात राहत होती. झोपडीत वयाच्या 60च्या उंबरठ्यावर पती वारलेला मुलगा शहरात कामासाठी गेला होता आणि परत येण्याचं वचन देऊन गेला, पण वर्षानुवर्ष तो परतला नाही. गावकरींना मानलं की तो हरवला किंवा त्यानं तिचं तोंड पाहायचं न ठरवलं. जानकीताई झोपडी तुटकी होती. घरात वीज नव्हती, पण तिचं मन मात्र उजळ होतं. दिवसभर गावात काम करून ती 4 पैसे मिळवायची आणि रात्री मातीच्या चुलीवर स्वतःसाठी थोडं अन्न बनवायची. एक दिवस गावात मोठं पूर आलं. अनेकांची घरं वाहून गेली. जानकीताईची झोपडीही गढूळ पाण्यात बुडाली. कोणीच मदतीला आलं नाही, पण ती खचली नाही. ती म्हणाली, देवावर विश्वास ठेवला तर काहीच हरवत नाही, सगळं परत मिळवता येतं. तिनं ओल्या चिखलातून विटा उचलल्या, झाडाच्या फांद्या जमवल्या आणि पुन्हा तिची झोपडी उभारली. एकटीच. गावातल्या लोकांना आश्चर्य वाटलं. अनेक तरुण देखील म्हणाले, आपण एवढं तर करूच शकत नाही, ही बाई कशी काय जमवते. जानकीताई रोज शाळेजवळ जात असे. एक दिवस तिनं शाळेतल्या शिक्षकांना विचारलं, माझ्याकडे वीज नाही, पण मला एक दिवा हवा. मला रात्री पुस्तक वाचायचं आहे. शिक्षकांनी आश्चर्यानं विचारलं, वयाच्या 60 नंतर तू काय शिकणार. ती हसून म्हणाली, वय शिक्षणाच्या आड येत नाही. मी दिवा पेटवणार, तेव्हाच मी माझं आयुष्य उजळणार. शाळेने तिला एक सोलर दिवा दिला. जानकीताई रोज संध्याकाळी मराठी पुस्तक, महात्मा गांधीच्या आत्मचरित्र वाचू लागली. तिनं लिहायलाही सुरुवात केली. स्वतःचं आयुष्य, अनुभव शिका आणि उठून उभं राहा, असं तिचं म्हणणं होतं. एक दिवस गावात एक मोठ्या स्वयंसेवी संस्थेचं पथक आलं. त्यांनी जानकीताईशी संवाद साधला. तिनं स्वतःचे अनुभव सांगितले आणि ती म्हणाली, मी अंधारात जन्मले, अंधारात जगले, पण मी विझले नाही. माझा दीप मी वाऱ्यावर चालवला. त्यांनी तिच्यावर एक लघुपट बनवला, वाऱ्यावर चालणारा दीप. तो चित्रपट इंटरनेटवर गेला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जानकीताईचं नाव गाजू लागलं. एका दिवशी तिच्या दारात एक तरुण उभा राहिला. थकलाय, ओढलेले कपडे, डोळ्यात पश्चाताप. तो तिचा मुलगाच होता. त्याने मान झुकवली आणि म्हणाला, आई, मी खोटं बोललो. मी तुझ्यापासून पळालो. मला वाटलं तू कमजोर, पण तू जगाला शिकवलीस. जानकीताईनं त्याला मिठी मारली, म्हणायला, तू माझ्यापासून नाहीच पळालास, पण स्वतःपासून पळालास. आता पुन्हा स्वतःला शोध. जानकीताईंनं त्याच्या गावात वयोवृद्ध महिलांसाठी दीप शिक्षण केंद्र सुरू केलं, जेथे आज 60व्या वर्षानंतर अनेक आज्या लिहायला, वाचायला, बोलायला शिकतात. एका मुलाखतीत ती म्हणाली, मी काही मोठं केलं नाही, मी फक्त दिवा पेटवत राहिले. वारा येत होतं, अंधार गडद होतं, पण मी ठरवलं होतं नाही. वय असो, गरिबी असो, दुःख असो, जर तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही वाऱ्यावर चालणारे दीप बनू शकता. जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.